बातमी आता उपनगरात नाही, ठाण्यात गेल्या 24 तासात घोडबंदर रोडवर 2 जीवघेणे अपघात झाले आणि ज्यात दोन्ही ठाणेकरांना आपला जीव गमवावा लागलाय। ठाण्याच्या घोडबंदर रोडवर या घटना घडल्या असून नागला बंदर इथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ 21 वर्षीय गजल तुटेजा हा जात असताना खराब रस्त्यामुळे आणि रस्त्यावरील खड्यांमुळे गजलची गाडी आदळली आणि मागून येणाऱ्या अवजड वाहनाची गजलला धडक बसली। तर कॅडबरी जंक्शन इथल्या घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या या शापित रोडवर पुन्हा एकदा एका ठाणेकराचा बळी गेला असून यावेळेस एका पोलीस जवानाला आपला जीव गमवावा लागला। भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने सुरेश भालेराव नावाच्या पोलिसाच्या दुचाकीला धडक दिली आणि ज्यामुळे सुरेश यांचा अपघात झाला। घोडबंदर रोडला लागून असलेल्या बहुतांश सर्व्हिस रोडची अवस्था खूप खराब असून हे खराब रस्ते आता लोकांचे जीव घेत आहेत। हफ्ते में तो ऐसे हफ्ते में एक बार एक्सीडेंट कल भी तो हुआ यहाँ पे बाइक का, 2 बाइक एक आपस में। हाँ अभी बोल रहे कि वो वहाँ से जो गड्ढे में उसकी गाड़ी थोड़ा सा ऐसा हल्का सा ऐसा तो स्लिप हो गई, वो गड्ढे में गाड़ी डायरेक्ट ऐसा सीधा वो ट्रक आया, ट्रक वाले को अभी दो ट्रक ऐसा था, 2 ट्रक वाले ऐसा है तो वैसा एक ट्रक वाले ने ऐसा उसके ऊपर से सड़क लेके गई। तो लड़की ये बाजू गिरी और वो लड़की ये साइड गिरी, गाड़ी के नीचे फंस गई। वो फंसने के बाद बोलते कि उसको घसीट के वहाँ तक लेके गया, ले जाने के बाद वहाँ पे थोड़ा खड्डा पड़ा तो खड्डे में वो लड़की छूटी, छूटने के बाद ट्रक उसके ऊपर से चढ़ा। तर विधान भवनाच्या इथे उद्धव ठाकरे बोलतायत आणि मी साधारणतः 2010च्या सुमारास महाराष्ट्र देशा म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलं होतं, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मी एरियल फोटोग्राफी केली होती आणि माझ्या फोटोग्राफीचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हाच होता आणि त्यामागचा हेतू मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भूगोल आणि इतिहास यांची सांगड कशी त्यावेळेला घातली गेली, तेव्हाचे दिवस तेव्हाचा काळ हा कसा होता आणि त्याही काळामध्ये आपल्या छत्रपतींनी अवघड ठिकाणी दुर्गम भागामध्ये दुर्गम किल्ल्यांवर गडांवरती किल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे। आता युनेस्कोने सुद्धा त्याला एक दर्जा दिलेला आहे, तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच, पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे। या निमित्ताने मला आणखीन एक उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे हिरोजी इंदोलकर, ज्यांनी रायगडाचं बांधकाम हे त्यांच्या आधिपत्याखाली झालं। आणखीन काही किल्ले म्हणजे माझ्या ऐकण्यात आलं की सिंधुदुर्ग असेल किंवा प्रतापगड असेल, आणखीनही काही किल्ले असू शकतात, त्या हिरोजी इंदोलकरांनी म्हणजे आपण जर का रायगडावरती गेलो तर तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे आणि खाली एक पाटी आहे, त्या पाटीवरती असं कोरलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। म्हणजे ह्या सगळ्या आपण इतिहासात ऐकलेल्या गोष्टी आहेत की ते सगळं बांधकाम त्यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या म्हणजे खुश झाले आणि त्याने विचारलं, हिरोजी काय पाहिजे तुला? तुला काही नको, मला तुमच्या सेवेची संधी देत राहा, मी तुमच्या सेवेला कधीही बोला, मी तत्पर आहे। म्हणजे तेव्हा असे निष्ठावंत मावळे होते आणि आज युनेस्कोने तो एक दर्जा दिलाय म्हणून नाही तर त्याची जी महानता आहे ती कायम होती आणि राहील। महाराजांच्या स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होऊन आलेलं आहे, दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार निधी अभावी काही कामं रखडली आहेत। निधी नाही, काही तांत्रिक बाबी आहेत। मला असं वाटतं याच्यावरती मुख्यमंत्री जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देऊ शकतील। कोर्टामध्ये संदर्भात एक ऑगस्टमध्ये आणि संपूर्ण केसचा निकाल देणार, ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल। कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले, मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही। तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाही आहे। कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही। हा निवडणूक आयोगाचा अधिकारच नाही की नाव एखाद्या पक्षाचं नाव उचलून दुसऱ्या कोणत्याही येरागाबाळाला द्यायचं, हे निवडणूक आयुक्ताचं कार्यक्षेत्र किंवा त्याचं क्षेत्रच नाही येते। निवडणूक निशाणी ठीक आहे, त्याच्याबद्दलही केस सुरू आहे, पण नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही, मानू शकत नाही, मानतच नाही। इंडिया आघाडीचं नेमकं काय
काय चाललंय अशा मागाशी तुम्ही आलात तेव्हा मी अनौपचारिक सगळं बोललेलो आहे. त्याच्यामुळे वेगळं काय असेल तर बोला. बैठक व्हावी ही तुमची इच्छा आहे. लोकसभा बिहार निवडणूक चुनाव से झाल्यानंतर पहले बिहार चुनाव से पहले बैठक होनी चाहिए क्या? क्योंकि क्यों नहीं, लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग नहीं हुई है. मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए. और बिहार के चुनाव आ रहे हैं, बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे. हमारे यहाँ भी जो म्यूनसिपैलिटीज है, जिला परिषद है, उनके भी चुनाव आ जाएंगे. तो मीटिंग तो होनी चाहिए. तुम्ही एकत्र मनसे आणि ठाकरे एक मनसे आणि अरे झालं रे तो विषय. हाँ? ये जो चुनाव है अभी जो स्थानिक स्वराज्य संस्था का जो चुनाव होने जा मिलकर रहा है, लड़ेंगे कि अलग अलग लड़ेंगे? हाँ, ये मुझे ये पता था. होना चाहिए, हमारे बैलेट पेपर पे होना चाहिए. नहीं, कौन सा भी चुनाव हो वो बैलेट पेपर पे ही होना चाहिए. बैलेट पेपर पे ही होना चाहिए. अगर मैं गलती नहीं कर रहा हूँ, यूएस प्रेसिडेंट पण बैलेट पेपर में होता ना. यूके की इलेक्शन भी बैलेट पेपर से होती है. तो हमारे यहाँ क्यों नाही? साहेब काल बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने लढू. मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये. उद्धवजी, पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड आपण फार सकारात्मक दिसत आहात. अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या. ठीक आहे, चल. अधिवेशनाचा अंतिम आठवडा आणि या सगळ्या याच्यात विधान भवनाच्या परिसरात उद्धव ठाकरेंनी माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना जी ती उत्तरं देऊ केलेली आहेत. युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या राज्यातल्या किल्ल्यांना, गड किल्ल्यांना विशेष दर्जा जो आहे तो देण्यात आलेला या विषयाला देखील त्यांनी घेऊन भाष्य केलं. शिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नेमका कोणाचा, पक्षाचं नाव या विषयाला घेऊन दिलेला निर्णय या विषयाला घेऊन देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. तिने असं म्हटलं की कुठल्याही पक्षाचं नाव याबद्दल निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकत नाही आणि तो निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार नाही आणि त्यांचा निर्णय आम्ही मान्य करत नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि तोच काय तो न्याय आम्हाला न्यायालयाकडनं मिळेल असं देखील त्यांनी म्हटलंय.